आज आपण ताकाची कच्ची कढी करणार आहे। त्यासाठी मी दह्याचे ताक करून घेतलेलं आहे। फोडणीसाठी आपल्याला राई, जिरं, कढीपत्ता आणि हिरवं वाटण केलेलं आहे। 2 मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, मीठ, जिरं आणि लसूण आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जसं लागतं तसं आपण घेऊन याचं वाटण करून घ्यायचं आहे। आपण कढी करण्यासाठी टोप ठेवलेलं आहे छोटंसं आणि त्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे। 1 चमचा असं घालायचं आपल्या आवडीप्रमाणे। आता आपण राई फोडणी देऊया। आता राई तडतडली की आपण जिरं घालूया, कढीपत्ता घालूया, हे सगळं असं कालवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण आपण यामध्ये घालूया। हिरवं वाटण आणि असं मिक्स करायचं। मिक्स करून चांगलं शिजलं की मग आपण ते गॅस बंद करून टाकूया आणि नंतर फोडणी पूर्ण थंड झाल्यानंतर आपण ताकामध्ये घालायची फोडणी। ताक घालून शिजवायचं नाही या फोडणीमध्ये, म्हणून याला कच्ची कढी म्हणतात। आता फोडणीला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि चांगले मिक्स पण झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया। घरामध्ये फोडणीचं एवढं सुगंध पसरलेला आहे, घर भरून मस्त सुगंध पसरलेला आहे। आता हे थंड पण झालेलं आहे। आता आपण हे ताकामध्ये घालूया। आता असं मिक्स करून घेऊया आपण। किती मस्त झालेलं आहे आणि हे एवढं टेस्टी लागतं। तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता, तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही असंच जेवताना वाटीत घेऊन असं पिऊ पण शकता आणि जेवण पण तुम्हाला एकदम छान वाटणार कढी असेल तर। आणि आता सध्या उन्हाळ्याचे दिवस पण आहे, त्यामुळे हे आठवड्यातून एकदा तरी कच्ची कढी ही झालीच पाहिजे। आता ताकाची कच्ची कढी रेडी झालेली आहे। आता आपण जरा टेस्ट करूया। वा, एकदमच छान झालेली आहे, मस्त झालेली आहे। तुम्ही पण असं करून बघा आणि मला कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लीलाज हॅपी लाईफला सबस्क्राईब नक्की करा। आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। थँक्यू।